आणि औरंगजेबाने या राज्यातले कोणतेही मंदिरं तोडले नाही, उलट मंदिरं बांधले, अशा प्रकारची भूमिका अबू आझमी यांनी घेतली। मी हेच बोलतोय, मी तेच बोलतोय। आपण जरा जागेवर बसा। आणि ज्या पद्धतीनं अबू आझमी यांनी वक्तव्य केलं, औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं, हे उदात्तीकरण मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे। कारण अबू आझमीवर कारवाई झाली पाहिजे, परंतु ही अबू आझमीवर या अबू आझमीवर ज्या पद्धतीनं कारवाई आवश्यक आहे, सत्ताधारी पक्षाने ती मागणी केली पाहिजे। त्यांचे मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, हे सगळं होत असताना सभापती महोदय, अबू आझमीवर कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु असं होत असताना महापुरुषांचा अवमान करण्याची भूमिका सातत्यानं घेतली जाते। एक प्रशांत कोरटकर नावाची व्यक्ती नागपूरमध्ये आरोप करते, प्रशांत कोरटकर नावाची व्यक्ती राहुल सोलापूरकर नावाचा अभिनेता, राहुल सोलापूरकर नावाचा अभिनेता हा छत्रपती शिवरायाविषयी काय काय वक्तव्य बोलतो। या प्रशांत कोरटकरला सरकार संरक्षण देतं। हा प्रशांत कोरटकर कोणाचा कार्यकर्ता आहे, कोणाच्या जवळचा कार्यकर्ता आहे? या प्रशांत कोरटकरने ज्या पद्धतीनं इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकी दिलेली आहे, सभापती महोदय, इंद्रजित सावंत हे इतिहास संशोधक आहे, आणि या इंद्रजित सावंतांना ज्या पद्धतीनं धमकी दिली, सभापती महोदय, प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल आणि अबू आझमी असेल, या प्रवृत्ती एकच आहे।